तर कसे आहात भावांनो? तर आज आमच्या सतरकर आणि राणे भावकीचा राखण असल्या कारणान आम्ही गेलेलो बाजारात कोंबडी आणूक गेलेला, पण कोंबडी आमका गावलीच नाही. त्याचा रिझन म्हणजे काकानी पूर्ण कोंबड्याचा खानदान आपल्या घरात आणलेल्यानी. सगळे आमच्या भावकीतले लोक जमा झाल्याच्या नंतर माका काम दिलेल्यानी आंब्याची पानं आणूचा. माका काम दिलेला होता आंब्याची पाना काढूचा, पण माका आंब्यात आणि कलबात फरक समजला न कारणान मी कलबाची पाना काढून नेलय. त्याच्यानंतर मी काकांका घेऊन गेले आणि आंब्याची पाना काढून घेऊन नेलय. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या भावकेन मिळून गाराणा घालून घेतला. जुन्या घरात गाराण्यांनी घालून झाल्याच्या नंतर घरात येऊन पिठला भाकरी खाऊन घेतलंय. क्रिकेट खेळून झाल्याच्या नंतर आम्ही हाणलेली कोंबडी घेतला आणि आम्ही गेला राखण देऊ. तर आमच्या भावकेच्या राखण्यात दरवर्षी 50 ते 60 कोंबडी असतात, पण ह्या वर्षी थोडीशी कमीच कोंबडी इलेली. राखण देऊन झाल्याच्या नंतर माझ्या हातात 1 कोंबडी आणि संभयच्या हातात 2 कोंबडी अशी घेऊन आम्ही घरा गेला. हई येऊन बघता होतं काय सगळे पाऊल टमाटे आणि कांदे सोलूक बसलेले. त्याच्यानंतर मी ह्यांका बसासाठी घराकडनं जाऊन कागद घेऊन येलोय. त्याच्यानंतर कोंबड्याची पिसा येऊसाठी अर्धे जण कोंबड्यांका भाजीत होते, तर अर्धे जण कोंबड्यांका कापीत होते आणि अर्धे जण कोंबड्यांका साफ करीत होते. ढगात ना मॉप पाऊस पडत नव्हतं, पण थोडंफार पाऊस पडत होतं, पण त्या थोडंफार पावसामुळे आमचा काय काम थांबणार नव्हता. सगळी कोंबडी साफ बीप करून झाल्याच्या नंतर अकड्याने घेतल्याने मटण शिजूक. तर आमच्या चिकन बनवणाऱ्या माणसानं हॉटेल मॅनेजमेंट केलं ना, त्याच्या कारणान आम्ही बनवूक दिलेला आहोत एका चिकन. आम्ही सगळे पोर कोंबडीने साफ करून दिल्याच्या नंतर आम्ही सगळे पोर एका जागेवर बसान गप्पा मारित होता. त्याच्यानंतर मी दुकानावर गेले आणि भांडी घासूसाठी काते आणले आणि त्यानंतर खाऊसाठी कांदे आणले. दुकानावर ना भांड्याचं साबण आणि कांदे हाणीपर्यंत अकडे सगळे जेवक बसलेले. मी म्हटलंय का आता हे जेवक बसले तर मी पण जेवण घेतोय. चिकन करताना आम्ही 1 टोप असो करताव की 1 टोप आम्ही थैच्या थै खाऊक करताव आणि 1 टोप फक्त आमच्या भावकेसाठी वाटूक असता. त्याच्यानंतर आम्ही मागवला गरम होत होता म्हणून शिकवला. तर ही भांडी सार्वजनिक हॉलाची असल्या कारणावर भांडी घासणाऱ्यांचा काय नाही, जे बसलेले त्यांना ही भांडी नेऊन हॉलात ठेवूची होती. आणि दुसरा ऑप्शन पण असा होता की मांडव काढूक जर गेला तर त्यांनी पण भांडी नेऊची नव्हती, म्हणून मी पण मांडव काढूक गेलेलो आहे. पण तसा काय झाला नाही, जे बसान होते त्यांच्या टाकल्यावर छोटी भांडी आणि माझ्या टाकल्यावर ही मोठी टाकी दिल्याने. तर भावांनो, तुमच्या भावाचे 1000 फॉलोअर्स होक फक्त 50 फॉलोअर्स बाकी आहेत, तर तुमच्या भाव खात्यावर फॉलो करून घ्यावा.